नागपूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली। ज्या दिवशी घरामध्ये आनंदाचं वातावरण असायला हवं होतं, ज्या दिवशी वाढदिवसाचा केक कापला जात होता, त्याच दिवशी नागपूरच्या कळमना परिसरात संपत्तीच्या वादातून सासरच्या मंडळींनीच आपल्या जावयाची बॅट आणि काठीनं मारहाण करून निर्घृण हत्या केली। पाहूया ते नागपुरातील धक्कादायक प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। संपत्तीसाठी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते, किती विकृत थराला जाऊ शकते याचं अतिशय धक्कादायक उदाहरण नागपुरातून पुढे आलंय। ज्या वयात आयुष्याची नवी स्वप्न पाहायची त्याच 30व्या वर्षी अभिषेक धुर्वे या तरुणाची हत्या करण्यात आली। नागपूरच्या वैष्णोदेवी नगर परिसरात राहणारा अभिषेक धुर्वे रविवारी अत्यंत आनंदात होता, कारण त्याच दिवशी अभिषेकचा वाढदिवस होता। घरात कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तो पांडुरंग नगर येथील आपल्या आजी सासू तुलसीबाई गायगुवाल यांच्या घरी गेलेला होता। पण हा वाढदिवस त्याचा शेवटचा वाढदिवस असेल याची पुसटशी कल्पनाही अभिषेकला नव्हती। अभिषेकची आजी सासू तुलसीबाई या रेल्वेमधून निवृत्त झालेल्या होत्या। त्यांना पेन्शन मिळत होतं। त्यांच्या मालमत्तेवर आणि पेन्शनच्या पैशावर सासरच्या इतर नातेवाईकांचा डोळा होता। तुलसीबाईंनी मालमत्ता विकून सर्व वारसांना वाटणी करून द्यावी अशी भूमिका अभिषेकची होती। तर दुसरीकडे नातेवाईक यांच्यामधील वाद मिटवण्यासाठी अभिषेक स्वतः मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होता। रविवारी रात्री जेव्हा अभिषेक तुलसीबाईंच्या घरी पोहोचला तेव्हा पुन्हा एकदा मालमत्तेच्या वाटणीवरून वादाची ठिणगी पडली। शाब्दिक बाचाबाची झाली आणि ही शाब्दिक बाचाबाची इतकी प्रचंड वाढली की सासरच्या मंडळींना राग अनावर झाला। रागाच्या भरात नातेवाईक दीनानाथ निर्मलकर, संतोष गायगुवाल आणि लक्ष्मी पटेल यांनी संगनमत करून अभिषेकवर क्रिकेटची बॅट, काठी आणि टिकासनं प्राणघातक हल्ला चढवला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अभिषेकला तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यानच त्याची प्राणज्योत मालवली। या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी तत्परता दाखवत हत्येचा गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दीनानाथ निर्मलकर, संतोष गायगुवाल या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत। तर तिसरी जी आरोपी आहे लक्ष्मी पटेल या जखमी असल्यामुळे त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहर हादरून गेलेलं आहे। वाढदिवसाच्या दिवशी जावयाचा अशा पद्धतीने निर्घृण खून झाल्यानं धुर्वे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये मयत अभिषेकचा भाऊ सागर धुर्वे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुद्धा आता वेगवान पद्धतीने सुरू केलाय। मात्र पैशाच्या आणि संपत्तीच्या हव्यासापोटी रक्ताची नाती किती क्रूर थराला जाऊ शकतात हेच या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। आरोपींच्या चौकशीमधून यापुढे कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते, त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये इतर कोणी आरोपी सहभागी आहेत का याचा संपूर्ण तपास सध्या पोलीस करतायत। या संपूर्ण तपासामधून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।